तो अब अगले मैच के लिए मैं माइक हैंड ओवर करने जा रहा हूं पाटिल जी को। ओवर टू यू पाटिल जी। धन्यवाद मुल्ला सर। तर टीम स्पार्टन वॉरियर्स आणि टीम बुल्स टॉस करून घ्या गिरीश व्यास। मन ऑफ द मॅच संकेत ज्यांना 18 धावा कुठल्या। तर मॅन ऑफ द मॅच संकेत 25 रन्स 25 धावा। चला गिरीश व्यास टॉस करून घ्या आणि ही मॅच संपल्यानंतर ब्रेक असेल बघा लक्षात घ्या। ओके टॉस केला जातो आयोजकांच्या वतीनं। टॉस कोणी जिंकला। टीम बुल्स। ओके रवी तुमचा डिसिजन काय असेल रवी। फिल्डिंग। ओके बघा ही मॅच संपल्यानंतर ब्रेक असेल लक्षात घ्या। अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय CRS एडिशन 5 चॅम्पियनशिप 2024। आमचे गिरीश व्यास अमर नारकर सतीश यादव शुभम चव्हाण बंटी यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन आपण पाहतोय। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज टीम बुल्स। चला बॅट्समन विशाल आणि आपण दुसरा चला बाजूला प्लीज जरा गिरीश व्यास लक्ष द्या कारण आतमध्ये फिल्डर्स आलेत बघा। बंटी लक्ष द्या बंटी आणि गिरीश व्यास। कृपया ऑर्गनायझरला विनंती आहे की सगळ्या
खेळाडूंना तसेच एक्स्ट्रा जे प्लेयर आहेत त्यांना कृपया बाहेर 2 करा. मिनिटं, 2 पंच मिनिटं 2 मिनिटं थांबा. चालू करा. पंच 2 मिनिटं थांबा. मॅच चालू करू नका. प्रणय, टीम बुल्स आणि स्पार्टन वॉरियर्स, प्लीज प्लीज बाजूला व्हा प्लीज. टॉस जिंकला टीम बुल्स संघानं. फिल्डिंग स्वीकारले. सलामीची जोड आपण पाहतो. विशाल आणि ऋषिकेश सलामीची जोडी वाईटचा इशारा केला पंचांनी. गोलंदाज धीरज समोर खेळले, अगदी समोर. गुड शॉट. नो आणि षटकार आला. एकूण 7 धावा आल्यात. बिनबाद 7. गुड बॅटिंग विशाल. 8 रन. सिंगल तर आली आहे. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. बिनबाद धाव. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतो विशालच्या माध्यमातून. ऋषिकेश सेकंडला. सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न करत. रनिंग बिटवीन द विकेट. विशाल सुरक्षित पोहोचतात. धावसंख्या पोहोचते 11 वर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विशाल आणि ऋषिकेशने चांगली फलंदाजी केली, मात्र सामना हारले होते. ऑफ साइडला खेळतात. सिंगल तर आली आहे. धावसंख्या 12 वर पोहोचते. जबरदस्त सुरुवात विशाल आणि ऋषिकेशच्या माध्यमातून. धीरज पुन्हा एकदा तयार. बिनबाद 12. समोर खेळतात, अगदी समोर. गुड फिल्डिंग. 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऋषिकेश सेकंडला. समोर खेळतात, चांगली फिल्डिंग. इथं मात्र फलंदाज ऋषिकेश सुरक्षित पोहोचले. अगोदर जर चेंडू फेक केली असती, पहिलं षटक समाप्त होते. गोलंदाज होते धीरज. धावा खर्च केला तब्बल 14 आणि बिनबाद 14. पाच चेंडू झाले, माफ करा. 14 धावा धावफलकावर. 5 चेंडू 14 धावा. 14. पहिला चेंडू वाईड होता, लक्षात घ्या. पहिला चेंडू वाईड होता. 14 धावा. गुड बॅटिंग विशाल आणि ऋषिकेश. ऑन साइडला खेळतात. सिंगल तर आली आहे. दुसरीचा गुड फिल्डिंग, मात्र चेंडू फेक थोडीशी खराब. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. टोटल धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 लॉस 16 धावा. 16. पहिल्या विकेटसाठी 16 धावांची भागीदारी आपण पाहतो ऋषिकेश आणि विशाल दरम्यान. बघा, ही मॅच संपल्यानंतर ब्रेक असेल. थोडासा ब्रेक घेतील आयोजक आणि त्यानंतर बी ग्रुपचे सामने होतील. नक्कीच पंच जेवतील, आमचे स्कोरर आहेत ते जेवतील, ऑर्गनायझर जेवतील. त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करूया. जायद आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल तर जायद. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंत जायद. रॅडम राउंड विकेट. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. काय गोलंदाजी करतोय बघा जायद. उत्तर नाही. ऋषिकेश कडे डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 16 धावा. जायद. गुड बॉलिंग. जायदचं कौतुक झालं. त्यानंतर जायदने वाईड चेंडू हाताळला. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. गुड बॉलिंग. डॉट बॉल. धावसंख्या 17. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. जिथे डॉट चेंडू होता तिथे 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 19. बिनबाद 19. विशाल आणि ऋषिकेश चांगली फलंदाजी करतात. जायद पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. ऑफ साइडला सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा एक छोटीशी चुरा मीटिंग.
21. स्ट्रायकरला ऋषिकेश, गोलंदाज झैद. ऑफसाइडला खेळतात. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. पहिल्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी आपण पाहतो विशाल आणि ऋषिकेश दरम्यान. गुड बॅटिंग. गुड शॉट. गुड कॅच. हार्ड लक नक्कीच. विशालनं चांगला फटका बनवला होता. मात्र इथं दुसऱ्या 22 धावांवर आपण पाहतोय मसूद आलेत नवीन फलंदाज. अशा पद्धतीनं षटक क्रमांक दुसरं इथं संपन्न झालं. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 22. आता आउट आहे पण 22 धावा झाल्या. 6 आल्या. 6 ओव्हर थ्रोला 2 आल्यात. हा 2-2 22. हरकत नाही. तुम्ही चेक करू शकता रवी. प्रत्येकाचा अधिकार असतो. आमचे गुणलेखक प्रशांत चव्हाण सर चांगलं काम करतात. आमचे सहकारी समालोचक अश्वी मुल्ला सुद्धा चांगलं काम करतात. प्रणय तेरेकर आणि ओमकार पाटील 2 पंच चांगलं काम करतात. गुड बॉलिंग. क्या बात आहे रवी. मसूद आलेत नवीन फलंदाज. ऋषिकेश बाद झाले. 2 बाद 22. नाही मसूद नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गणेश आले स्ट्राईक एंडला. रवी वाईड चेंडू. धावसंख्या 23. गुड बॉलिंग. क्या बात आहे. वाईड चेंडू हाताळल्यानंतर पुढचा चेंडू डॉट. कमबॅक करतात गोलंदाज रवी. बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. शेन वॉर्नची आठवण करून देता गोलंदाज. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. सिंगल आले. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज रवीनं. संघनायक आहेत. कॅप्टन ऑफ द टीम. धावसंख्या 24. मसूद स्ट्रायकरला सिंगल आली आहे. धावसंख्या 25. CRS एडिशन 5 चॅम्पियनशिप 2024. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज रवीनं. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये रवीनं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि 1 गडी बाद केला. गुड बॉलिंग. शेवटचं षटक. गोलंदाज प्रथमेश तयार. धावसंख्या आपण पाहतो धाफलकावर फक्त 24 धावा. मसूद स्ट्रायकरला 25. धावसंख्या 25. गुड बॉलिंग. बॉक्स रूलला आता अप्लाय झालाय बघा. सुरुवात झाली बॉक्स रूलला. धावसंख्या 25. गुड शॉट. मात्र फलंदाज वर चेंडू लागला करणारे मसूद बाद होता. फटका चांगला बनवला होता चव्हाण सर. मात्र बॅड लक. ज्या पद्धतीने विशाल बाद झाले त्याच पद्धतीने मसूद बाद झाले. हार्दिक बाद. हार्दिक धावसंख्या 26. हार्दिकला समजलं नाहीये. हरकत नाहीये. धावसंख्या 26. गुड शॉट. मात्र फलंदाज बाद. लागले वर लागले. सर्वांना दिसले हार्दिक. लागले बॉल. 1 नो आहे. 3 टू गो. अशा पद्धतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर
26 अजून चौथं षटक सुरू आहे. 26 धावा. या षटकामध्ये प्रथमेश चांगली गोलंदाजी करतो. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, बोल्ड. शेवटचे षटक प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 26. अशा पद्धतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो स्पार्टन वॉरियर्स संघाची 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलं टीम बुल संघासमोर. बघा हा सामना संपल्यानंतर इनिंग ब्रेक असेल, कारण पंच असतील, आमचे गुणलेखक असतील, आयोजक असतील, यांना जेवण करायचं आहे. बी ग्रुप मधला पहिला सामना असेल टीम रायनोज विपक्ष ब्लॅक पॅन्थर्स. दुसरा सामना असेल टीम वॉलवेज विपक्ष क्रिकेट किंग. तिसरा सामना असेल ब्लॅक पॅन्थर्स विपक्ष टीम वॉलवेज. चौथा सामना असेल क्रिकेट किंग विपक्ष टीम रायनोज. पाचवा सामना असेल टीम वायलोज वॉलवेज विपक्ष टीम रायनोज. आणि शेवटचा सामना असेल ब्लॅक पॅन्थर्स विपक्ष क्रिकेट किंग. बोल्स बोल्स चव्हाण सर, बोल्स 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 चव्हाण सर, बोल्स. सलामीची जोडी आपण पाहतो रवी आणि प्रथमेश, तर गोलंदाज गणेश. 28 धावांचं लक्ष ठेवलं स्पार्टन वॉरियर्स संघानं. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार गणेश, रॅडम राऊंड द विकेट. रवी स्ट्राइक यांना संघनायक. सिंगल आली आहे, बिनबाद 1. प्रथमेश असतील, रवी असतील, जायद असतील, विशाल असतील, सर्वांनी आज प्रभावित केलंय. संकेत असतील, चांगली कामगिरी राहिली प्रत्येकाची. बिनबाद 1. गोलंदाज तयार, राइट राऊंड द विकेट. गणेश समोर खेळलेत, वेगवान चेंडू, चौकार, 4 धावा. जितक्या वेगाने चेंडू हाताळला गोलंदाज गणेशने, तितक्याच वेगाने चेंडू पटकावला फलंदाज आपण पाहतो प्रथमेशनं. धावसंख्या 5. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. चौकाराला ताबडतोब उत्तर दिले गोलंदाज गणेशनं. धावसंख्या 5. चौकार. या षटकामध्ये प्रथमेशच्या बॅट मध्ये आतापर्यंत 2 चौकार आले. धावसंख्या पोहोचते 9 वर. स्पार्टन स्ट्रायकर संघानं लक्ष ठेवलं 28चा. टीम बुल संघ त्या संघाचा लक्षाचा पाठलाग करतो. धावसंख्या 9. सिंगल आली आहे, धावसंख्या 10 वर पोहोचते.
धावसंख्या 12. अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. लक्ष ठेवलंय स्पार्टन वॉरियर्स संघाने 28 धावांचा तर लक्षाचा बाटला करत असताना बिनबाद 12. 11 माफ करा 11 धावा. 11. श्रेयस पंचांनी नोचा इशारा केलाय. धावसंख्या 12 वर पोहोचते. 28 धावांचा डिफेन्स तुम्हाला करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. हातावर नियंत्रण ठेवावं लागेल. फ्रंट फुटला आले. गुड फिल्डिंग. धावसंख्या 13 वर पोहोचते. फुलटा चेंडू होता मात्र फलंदाज इथं बाद होतोय प्रथमेश. 13 धावांवर पहिला धक्का दिला तर गोलंदाज श्रेयसनं. नवीन फलंदाज अशोक आलेत. अशोक स्ट्रायकरला. धावसंख्या 13. अशोक स्ट्रायकरला. अशोक सिंगल आली आहे. हरकत नाहीये. सिंगल न खातं खोललं अशोकनं. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. अजूनही 14 धावांची गरज असेल. बघा बंटी इथे बॉल जर आला तर प्रॉब्लेम होईल नंतर. धावसंख्या पोहोचली 15 वर. अजूनही 13 धावांची गरज असेल. वाईड. धावसंख्या 16 वर पोहोचते. 14 चेंडू 12 ची गरज. सिंगल आली आहे. 13 चेंडू 11 ची गरज. चांगली फलंदाजी होते अशोक आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला रवी. दोन षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 19, 18. 12 चेंडूंनी फक्त 10 धावांची गरज. बारा चेंडू 10 ची गरज. गोलंदाज तयार ऋषिकेश. वाईड. 12 चेंडू 9 ची गरज. अशोक आणि रवीला आपण पाहतोय. गोलंदाज ऋषिकेश. डॉट बॉल. गुड बॉलिंग. रवी बाद झाले. एसटी रक्षक आपण पाहतो गणेशने चांगली एसटी रक्षण केलंय. या षटकामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच बॉल किती झाला? 3 टू गो. 9 चेंडू 8 ची गरज. मात्र हे 3 चेंडू जर ऋषिकेशने चांगले टाकले तर नक्कीच नवीन फलंदाज बॅट्समन नेम धीरज. धीरज स्ट्रायकरला. गुड शॉट. सामना पूर्णपणे खुला केला धीरजना. षटकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना धीरजने षटकार ठोकला. गुड शॉट. ऑन साइडला खेळले. फक्त एका धावेची गरज असेल.
फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. 27 धावा आपण पाहतो. धावफलकर फक्त एका धावेची गरज. सोनू आले नवीन फलंदाज. स्ट्रायकरला आपण पाहतोय. अशा पद्धतीनं टीम बोल संघ विजयी झालाय आणि मित्र ट्रॉफी शॉपचे ऑनर आमचे सुभाष पाटील यांचं आगमन झाले. वेलकम सुभाष पाटील. मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 9 धावा कुठल्या आणि एका षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करून 4 गडी बाद केले. प्रथमेश मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश